our new brand new lecture. Okay सर, तो मैं ये जब 10th को पढ़ा रहा था, आप होपफुली 10th ला जायचे सर्वांना, सर्वजण जाणार आहात राईट. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर जेव्हा हे पहा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि y ची अशी व्हॅल्यू काढायची असते जेणेकरून या इक्वेशनची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. तुम्ही जर चेक करा, y इज इक्वल टू जर -13 ठेवलात याच्यामध्ये तर याची व्हॅल्यू 0 असते. ते कसं काढायचं ते पाहूया. तुम्ही 10th ला येणारच आहात, मी तोपर्यंत थांबतो इथेच, बरोबर आहे का नाही. बट द क्वेश्चन इज, यस्टरडे एका विद्यार्थ्याने विचारलं की सर 0 रॅशनलाइज म्हणजे काय, राईट. फक्त तिथे टर्म वेगळी आहे, आपल्याला ते लर्न करायचंय. समजा एक इक्वेशन आहे x - 5 इज इक्वल टू 0. मला सांगा कोणत्या x च्या व्हॅल्यूला हे ट्रू आहे, कोणत्या x च्या व्हॅल्यूला ट्रू आहे, राईट. जर मी x इज इक्वल टू 5 ठेवलं तर 5 - 5 0, और वी कॅन से दॅट x इज इक्वल टू 5, राईट. x² प्लस x - 2 इज इक्वल टू 0 हे कशासाठी ट्रू आहे बघा. याला काही काढायसाठी फॉर्म्युले आहेत, पण सध्या तुम्ही काय चेक करू शकता की बाबा 1 जर ठेवलं तर 1² प्लस 1² - 2 दॅट इज 1 प्लस 1 - 2 हे किती आलं, 0 आलं, राईट. बट तिथे जर तुम्ही 2 ठेवला तर तुमचं उत्तर 0 येणार नाही. 2² प्लस 2 - 2 तुमचा आन्सर काय येईल, 4 येईल. मग अशा x च्या व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल हे याला काय म्हणतात, हे एक पॉलिनॉमियल आहे p ऑफ x. हे इथपर्यंत इज इक्वल टू राहिलं लागलं की ते इक्वेशन तयार होतं, इज इक्वल टू नसलं की ते पॉलिनॉमियल असतं. मग पॉलिनॉमियल जर आपण p ऑफ x घेतलं तर या पॉलिनॉमियल p ऑफ x ची व्हॅल्यू 0 केव्हा येते, x इज इक्वल टू काय ठेवल्यावर 0 येते सांगा. x इज इक्वल टू मी काय ठेवलं तेव्हा पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 आली. x इज इक्वल टू मी 1 ठेवलं, देअरफॉर पॉलिनॉमियल x ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर मला 0 भेटायलाय, म्हणजे p ऑफ 1 इज इक्वल टू 0 आहे, राईट. म्हणजे मी p ऑफ 1 काय ठेवलेला आहे, 0 ठेवलेला आहे. दॅट्स वाय, म्हणजे p ऑफ 1 0 आलेला आहे. दॅट्स वाय वी विल कॉल the rationalizing value for this 1, म्हणजे रॅशनल 0 करणे असं म्हणतात याला, राईट. मग हे काय आहे, हे 1 ही रॅशनल झिरोज व्हॅल्यू आहे. याला पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक मध्ये त्यांना रूट म्हणतो, पण सध्या एनसीईआरटी मध्ये काय दिलेलं आहे, यांना रॅशनल झिरोज म्हणतात. अजून एखाद्या व्हॅल्यू जर समजा ती जर 0 येत असेल तर त्यांना रॅशनल झिरोज म्हणतात. डाऊट क्लिअर झाला का बघ प्रणिता. म्हणजे नेमकं काय आहे ते, की अशी एखादी व्हॅल्यू ज्याच्यासाठी ते पूर्ण इक्वेशन 0 यायलंय, जर 0 येत असेल तर हे 1 हा रॅशनल 0 आहे या इक्वेशनचा. अदरवाइज इट इज, जर 2 ठेवलं तर ही व्हॅल्यू 0 येत नाहीये, म्हणून ते रॅशनल 0 नाहीये. क्लिअर आहे, क्लिअर आहे का बघ एकदा, मला सांग जर अजून काही डाऊट विचारत असेल तर. नाउ क्वेश्चन इज हाऊ टू फाइंड x. व्हेरी गुड. याच्यासाठी आपल्याला 10th स्टँडर्डला मेथड आहेत, त्याचे फॉर्म्युले आहेत. मग सध्या तुमच्या सिलेबसला काय दिलंय की तुम्ही ऑब्झर्व करा, 1 ठेवून चेक करा, 2 ठेवून चेक करा, -1 ठेवून चेक करा, -2 ठेवून चेक करा.
असं आहे. सध्या तुम्हाला हे हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, मी याच्या आधीच एक्झाम्पल मुद्दाम ठेवलं होतं. 10वीला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत होतो. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्ही माझे 10चे लेक्चर युट्यूब वरती आहेत चॅप्टर वाईज, ते सुद्धा पाहू शकता. लाईव्ह लेक्चर जर अटेंड करायचे असेल कोणाला 10चे तर मला सांगायचंय, राईट. जर टाइम भेटत असेल तर आधी माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन 10th साठी जे चॅप्टर झालेत आधी ऑलरेडी, लिनियर इक्वेशन, सिमिलरिटी, हे चॅप्टर तुम्ही कम्प्लीट करू शकता, राईट. तर ते पूर्ण खूप मोठा चॅप्टर आहे. त्या एक्स ला फाइंड कसा करायचा ते डिपेंड करतं, पण सध्या एक्स ऑब्झर्व करून म्हणजे तुम्ही ट्राय करायचं, 1 ठेवून, 2 ठेवून, -1/2 ठेवून, असं सध्या आहे. क्लिअर आहे का? त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या मेथड आहेत त्या आपल्या हायर स्टँडर्डला होणार आहेत. किंवा तुम्ही 10चा चॅप्टर पाहू शकता, लिनियर इक्वेशन हा चॅप्टर पाहू शकता, युट्यूब चॅनल वरती तुम्हाला भेटून जाईल. Okay. Now the second question was asked by, कोणी विचारला होता, आय थिंक जयश्रीने विचारला होता की काय आहे क्वेश्चन की given that a raised to 1/3 plus b raised to 1/3 plus c raised to 1/3 is equal to 0. डाऊट घेतोय आपण, चॅप्टर कंटिन्यू करूया. तुम्हाला जर असं जर पाहिजे असेल तर डाऊट आपण लास्टच्या 15 मिनिटांमध्ये सुद्धा ठेवू शकतो, राईट. सो काय आहे ते जयश्री? x + 1 x - 2. चा सध्या मोशन इन 1 डायमेन्शन चालू आहे. थोडासा हार्ड चॅप्टर आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की आधी जे तुम्हाला चॅप्टर सांगितले तेच आधी करा. मोशन इन 1 डायमेन्शन पूर्ण तुम्हाला समजणार नाही. जो पार्ट समजत नाहीये ते सोडून द्या, कारण 11वीच्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो. तुम्ही तर 9वीला आहात, बरोबर आहे. जेवढं समजते तेवढं समजून घेऊन पुढे चालायचंय, राईट. असं दिलेलं आहे, लाईव्ह क्लासेस जर करंट इलेक्ट्रिसिटी जर पूर्ण कंप्लीट झाला असेल आणि व्हेक्टर जर कंप्लीट झाला असेल तरच लाईव्ह क्लास अटेंड करायचे. या दोन्ही सोडून नाही सेंड करायचं तुम्ही. हे जर 2 चॅप्टर झाले नसतील तर अटेंड नाही करायचं लाईव्ह क्लास. बर, तर आता आपल्याला काय विचारलंय, याच्यानंतर आपल्याला विचारलंय की a + b + c ची व्हॅल्यू विचारलंय. a + b + c ची व्हॅल्यू विचारलंय. याच्यामध्ये लक्षात घ्या, हे a raised to 1/3 + b raised to 1/3 + c raised to 1/3 = 0. याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्सचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. इंडेक्सचे आणि एक्सप्रेशन चे फॉर्म्युले आपण 8th स्टँडर्डला पाहिलेले आहेत, राईट. तर आपण काय करूया, सुरुवातीला याला वेगवेगळ्या मेथड असू शकतात. मी पहा कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार आहे. या +c ला इकडे जाऊया, म्हणजे काय होणार आहे पहा, a raised to 1/3 + b raised to 1/3 = -c raised to 1/3. हे स्टेप समजली का? फक्त यस 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 टाइप करत राहायचं मला स्टेप वाईज, राईट. ओके. हे प्लस तिकडे जाऊन मी काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे, राईट. ओके. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला जर क्यूब घेतला म्हणजे इकडे याचा ब्रॅकेटचा a/1/3 + b raised to 1/3 या ब्रॅकेटचा काय घेतला मी, क्यूब घेतला, आणि इकडे -c raised to 1/3 याचा काय घेतला, क्यूब घेतला. आता इथे तुम्हाला इंडेक्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. a + b चा क्यूब, a + b ब्रॅकेट क्यूब, काय आहे फॉर्म्युला एक्सप्रेशन, a + b चा क्यूब
हा आहे ए क्यूब, मी इथे लिहितो याचा फॉर्म्युला. जर असं असेल ए प्लस बी चा क्यूब जर असेल तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी असतं. बरोबर आहे का? बघा हा फॉर्म्युला माहिती आहे का सर्वांना? ए प्लस बी चा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. जरासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, ज्यांना कळत नाहीये ते शांत बसतील. बरोबर आहे? डाऊट घेतोय मी आज, चॅप्टर कंटिन्यू करायचंय. उद्यापासून मी काय करत जातो, लास्टचे 15 मिनिट डाऊट घेतले जातील. पण तुम्हाला डाऊट कसे घेतले जातील हे पण कळायला म्हणून मी आज सुरुवातीला घेतलं. ज्यांना डाऊट पाहिजे ते लास्ट पर्यंत लेक्चर करतील, नाहीतर ज्या दिवशी डाऊट आहेत त्याच दिवशी, नाहीतर आपला कंटिन्यू असणार लेक्चर. राईट. तर ए प्लस बी चा क्यूब घेतल्यानंतर सर ए चा क्यूब घ्यायचा, पण ए आता फक्त ए नाही, ए रेस टू 1/3 आहे. म्हणून मी या ब्रॅकेटचा क्यूब घेतला. बघा फॉर्म्युला ए प्लस बी क्यूब असेल तर इथल्याचा क्यूब घ्यायचा, पण इथं फक्त ए नाही, ए रेस टू 1/3 क्यूब आहे, म्हणून मी असं केलं. राईट. आय विल आन्सर शिवार, जस्ट वेट फॉर मिनिट्स. बी चा क्यूब म्हणजे याचा ठिकाणी बी रेस टू 1/3 आणि इथे काय आहे क्यूब प्लस 3ab प्लस 3 इंटू ए. ए किती आहे? ए रेस टू 1/3. ए रेस टू 1/3. बी किती आहे? बी किती आहे? बी रेस टू 1/3. आणि ब्रॅकेट मध्ये परत काय आहे? ए प्लस बी. ब्रॅकेट मध्ये ए प्लस 3 म्हणजे ए 1/3 बी रेस टू 1/3 आणि इज इक्वल टू राईट साईडला बघा काय येतं, राईट साईडला येतं मायनसला मायनस, क्यूब मध्ये मायनस. हे याचा जर क्यूब घेतला 1/3 हे आणि हे कॅन्सल होतं, फक्त सी राहतं. ही प्रॉपर्टी माहिती आहे का तुम्हाला? ए रेस टू एम रेस टू एन जर असेल, ए रेस टू एम रेस टू एन असेल तर याचा गुणाकार होतो. मग इथे सी चा 1/3 पहा, सी चा 1/3 आणि त्याचा जर क्यूब केला तर हे 3 काय होईल? कॅन्सल होईल. इथपर्यंत समजलंय का? बघा इथपर्यंत समजलंय का? पहा. राईट. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. ओके. आता इथं काय येईल सांगा मला? हे 3 आणि हे 3 काय होईल? हे 3 आणि हे 3 काय होईल? कॅन्सल होईल. 1/3 आहे आणि इथं काय आहे? 3 आहे. म्हणजे इथं काय येईल? फक्त ए येईल. इथं काय येईल सांगा मग आता सर्वजण? बी येईल प्लस हे जशाच तसे ठेवूया. आणि हे बघा बरं, ए रेस टू 1/3 प्लस बी रेस टू 1/3 याला काय लिहू शकतो मी? याला काय लिहू शकतो? ए रेस टू 1/3 प्लस बी रेस टू 1/3 हे जशाच तसं ठेवूया. आणि याला काय लिहू शकतो? मायनस सी रेस टू 1/3. बरोबर आहे का? बघा. आणि इज इक्वल टू इकडे काय आहे? मायनस सी आहे. इज इक्वल टू इकडे काय आहे? मायनस सी. त्याच्यानंतर हे मायनस सी इकडे आणूया. ए प्लस बी प्लस मायनस सी इकडे आणल्यानंतर प्लस झालं आणि प्लस हे इथे मायनस आहे म्हणजे हे बघा -3 इंटू ए रेस टू 1/3 बी रेस टू 1/3 सी रेस टू 1/3 इज इक्वल टू 0, कारण मायनस सी इकडे आणलंय. कोणत्या स्टँडर्डचा आहे? कोणत्या स्टँडर्डचं म्हणजे मला वाटतं हे 9वीला सुद्धा विचारू शकतात. 8वीला पण आपण प्रॉब्लेम असे सॉल्व्ह केलेत आपल्या लेक्चर मध्ये. 8वीला असा प्रॉब्लेम घेतला होता बघा आपण. राईट. सो 8वीला पण इंडेक्सचे प्रॉब्लेम आपण असे भरपूर केलेले आहेत. कोणत्या स्टँडर्डचा आहे? आय थिंक 8वीच्याच असेल. बुक पिअर्सन MTG किंवा NCERTचं बुक असेल किंवा एक कोणतं तरी. ठीक आहे. रिपीट लास्ट स्टेप. लास्ट स्टेप बघा काय केली मी? ए प्लस बी प्लस 3 रेस टू 1/3 ए रेस टू 1/3 आहे, बी रेस टू 1/3 आहे.
आणि गुणाकारामध्ये मायनस सी रेस टू 1/3 आहे. हे मायनस फक्त इथे येणार, हे मायनस मी इथं आणलंय. 3 रेस टू 1/3 झालंय, ए रेस टू बी रेस टू 1/3 झालंय, सी रेस टू 1/3 झालंय. फक्त गुणाकारामध्ये हे मायनस आणि प्लस, प्लस मायनसचा गुणाकार मायनस येतो. वाटलं तर हे एक स्टेप अजून तुमच्यासाठी एक्स्ट्रा करतो मी. हे प्लस सी इथे न लिहिता जशाच तसं लिहा आणि इकडे जशाच तसं मायनस सी लिहा, जर कळत नसेल. बरोबर, राईट. बघा आता, बघा फायनल आन्सर काय येतं ते वेट करा जरा. मग आता मी काय करतो, हे मायनस सी इकडे आणणार आहे, ए प्लस बी प्लस सी, आणि हे मायनस तिकडे नेणार आहे. हे मायनसचं प्लस झालं, 3 ए रेस टू 1/3 बी रेस टू 1/3 सी रेस टू 1/3. इथंपर्यंत आलं, इथंपर्यंत आलं का? ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 3 रेस टू 1 ए रेस टू 1/3 बी रेस टू 1/3 सी रेस टू 1/3. राईट. आता काय करूया, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. जर क्यूब घेतला दोन्ही साइडला, इकडे ब्रॅकेटचा क्यूब येणार, ए प्लस बी प्लस सी चा क्यूब, इकडे पण या सर्वांचा क्यूब येणार, 3 ए रेस टू 1/3 बी रेस टू 1/3 सी रेस टू 1/3 याचा क्यूब. मग आता इथे जशाच तसं ठेवा, ए प्लस बी प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3 चा क्यूब, ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे याच्या प्रत्येकाचा क्यूब करावा लागेल. 3 चा क्यूब किती येतो सांगा? 3 चा क्यूब किती येतो? राईट, व्हेरी गुड, 27. आता इथे ए रेस टू 1/3 आहे आणि त्याचा क्यूब आहे, म्हणजे परत हे 3 आणि हे 3 काय होईल, इथे काय उरेल मग फक्त 3 चा क्यूब 27 येतो. इथे काय उरेल, ए उरेल, इथे काय उरेल, राईट. सो ए प्लस बी प्लस सी चा क्यूब हा 27 ए बी सी येतो. समजलं का? जयश्री, राईट, जयश्रीने विचारलेला क्वेश्चन होता. कोणते तरी बुक सोडत असेल आणि तुम्ही जेव्हा एकमेकांचे डाऊट आपण येतो पहा, याचा फायदा असा सर्वांना होतो आणि तुम्ही विचारलेले डाऊट दुसऱ्यांना वगैरे, राईट. फक्त आता उद्यापासून लेक्चरच्या एंडला डाऊट घेत जाऊ, म्हणजे ज्यांना फक्त बुक मधले सोडवायचे ते तिथपर्यंत लेक्चर करतील आणि बाकीचे नंतर करतील. हो, हॅलो, सांगितलंय. समजला सर्वांना क्वेश्चन? सर्वांना क्वेश्चन समजलाय का? डिफिकल्ट क्वेश्चन आहे. परत एकदा वाटलं तर लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या, 1-2 मिनिट देतो. जर 2 मिनिटात लिहून घेतलं झालं नसेल तर स्क्रीनशॉट काढा. आपण आपल्या टेक्स्ट बुकला सुरुवात करूया. राईट. स्क्रीनशॉट फॉर कम्प्युटर. कम्प्युटरवर स्क्रीनशॉट घ्यायचं झालं तर प्रिंट स्क्रीन नावाचं एक बटन असतं.
प्रिंट स्क्रीन नावाचं एक बटन असतं, ते दाबायचं आणि पेंट उघडून कंट्रोल व्ही दाबायचं कम्प्युटरवर जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर. प्रिंट स्क्रीन नावाचं एक बटन असतं तुमच्याकडे, कुठे कुठे PRTSCR लिहिलं असतं. ते प्रिंट स्क्रीन म्हणलं की ती इमेज तयार होते, ती जाऊन पेंट मध्ये पेस्ट करायची. अजून कोणतरी डाऊट विचारला होता मला, डिस्टन्स निगेटिव्ह येऊ शकतो का? डिस्टन्स निगेटिव्ह येऊ शकत नाही. मी कालच्या लेक्चर मध्ये क्लिअर केलंय का बघा. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह रियल नंबर. 0 असू शकतो पण निगेटिव्ह डिस्टन्स असणार नाही. राईट, निगेटिव्ह डिस्टन्स असणार नाही. ओके, चला स्टार्ट करायचंय. हे झालं. झालं नाही? स्क्रीनशॉट काढलाय का मग? स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, चलो. पहा, कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहत होतो की बाबा रे, कोऑर्डिनेट, एखाद्या पॉइंटचा कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉइंट सोबत असलेला नंबर. एखाद्या पॉइंटचा कोऑर्डिनेट जर नंबर लाईन वरती सांगायचा असेल मला, तर त्या पॉइंटला असलेला जो नंबर आहे तो याचा कोऑर्डिनेट असणार. राईट. हे प्रत्येक डिस्टन्स एक युनिट म्हणता येईल. मग मी काय म्हटलं की जर 2 पॉइंट मधला डिस्टन्स काढायचा असेल, 2 पॉइंट मधला डिस्टन्स जर काढायचा असेल तर दोघांचे कोऑर्डिनेट आधी पाहायचे कोणते आहेत. त्यांच्यापैकी मोठा कोण आहे तो पाहायचा. मग लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजेच त्या दोघांमधला डिस्टन्स येईल. मग जर 3 पॉइंट असतील आणि 3 पॉइंट कोलिनियर असतील म्हणजे एकाच लाईन वरती असतील, तर ए आणि बी चा डिस्टन्स बी आणि सी च्या डिस्टन्स मध्ये जर ऍड केला तर आपल्याला टोटल डिस्टन्स ए आणि सी मधला भेटेल. याला बिटवीननेस म्हणतात. बी हा पॉइंट ए च्या मध्ये आहे म्हणून ए डॅश बी डॅश सी असं लिहिलं जातं. मग जर तुम्हाला जर असं सांगितलंय, लक्षात घ्या, कालच्या पुढे आता कंटिन्यू करतोय मी. इफ distance between
P and Q is given. Distance between Q and R is also given. Distance between P and R is also given. And here you have given that Q dash P dash R. तर कोणता डिस्टन्स कोणामध्ये इक्वल टू बिटवीननेस कसं सांगणार याचा? आपल्याला काय दिलंय की P is a point lies between the Q and R, right? तुझा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. व्हिडिओ आवाज येतोय का रे माझा सर्वांना? लेक्चर व्यवस्थित दिसतंय का? राईट, ओके. तर शुभम चेक कर, फक्त तुलाच तेवढा प्रॉब्लेम आहे त्यामुळं. हा चला सांगा बरं याला कसं लिहिता येईल. आता जर P पॉइंट मध्ये असेल तर मी कसं लिहिणार पहा. P पॉइंट इज लाइज बिटवीन Q and R, therefore distance of QP plus distance of PR is equal to distance of, काय लिहायला पाहिजे, distance of, very good, QR. राईट, ओके. तर याच्यावरती भरपूर प्रॉब्लेम आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये, तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, अजून प्रॉब्लेम मध्ये पाहूया कसं करायचं आपल्याला. राईट डाऊन द प्रॉब्लेम. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. ते डायग्राम काढा. नंबर लाईन वरती जी डायग्राम दिली ती काढा. दिसते का रे? असं असं दिसते का? सांगा बरं मला जरा. असं इथं जर शिकवलं मी तर पेन न काढले तरी चालेल. ओके, चला काढून झालं का? तर बघा आपल्याला जी नंबर लाईन दिलेली आहे, जी नंबर लाईन दिली गेलेली आहे आपल्याला, ती कशा पद्धतीची आहे पहा, लक्षात घ्या की जस्ट अ मिनिट. सो
राईट. तर आता पहा, लक्षात घ्या की आपल्याला नंबर लाईन दिली, तर इथे मध्ये पॉइंट कोणता आहे? 0. मग याच्या पुढे ए बी सी डी ई दिलंय, इकडे परत दिलेले आहेत एच जे के, इकडे एच जे के. आता तुम्ही डायग्राम बघून मला सांगू शकता की पहिल्यांदा बघा काय करायचंय आपल्याला, फाइंड करायचंय डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. आपल्याला काय फाइंड करायचंय पहा, डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई. तर आधी काय करावं लागेल आपल्याला? कोऑर्डिनेट पाहावं लागतील आपल्याला. कोऑर्डिनेट पहा बरं. बी चा कोऑर्डिनेट सांगा मला किती आहे? बी चा कोऑर्डिनेट तिथं लिहायचं. कसं लिहायचं तुम्ही? कोऑर्डिनेट ऑफ बी लिहा बरं. कोऑर्डिनेट, व्हेरी गुड. कोऑर्डिनेट ऑफ बी. माझ्याकडे रायटिंग पॅड नाहीये त्याच्यामुळे जरा लिहिता येत नाहीये. कोऑर्डिनेट ऑफ बी ओके, बोर्डावरच सोपं जाईल का तुम्हाला? कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2 आणि कोऑर्डिनेट ऑफ ई इज, चला ह्याच्यावर ते लिहिता येत नाही, माझ्याकडे रायटिंग पॅड नाहीये त्याच्यामुळे आपण बोर्डवरच करूया. ठीक आहे. ओके. सो इथे पहा आपल्याला कसं करता येईल की नंबर लाईन आहे, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी किती आहे? 2 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E3 आहे का 5 आहे? 5 आहे. तर कोण ग्रेटर आहे सांगा मला? कोण ग्रेटर आहे? 5 is greater than 2, therefore distance between B, E is equal to 5 smaller minus larger minus smaller. डिस्टन्स किती आला? 3 युनिटचा डिस्टन्स आलेला आहे. सिंपल आहे. तर मला पुढचे करून दाखवायचे तुम्ही. एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काही नाही. 8 दिलेत पॉइंट आपल्याला, 8. चला अजून एक करतो मी इथं वाटलं तर. डी बिटवीन जे अँड ए. पहा दरवेळेस असं लिहायचंय, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. तुम्ही असं नाही लिहू शकत. जे आणि ए, जे चे कोऑर्डिनेट किती आहेत सांगा मला? जे चा कोऑर्डिनेट किती आहे? -2. ए चा कोऑर्डिनेट कोण आहे? 1. मग कोण मोठा आहे? कोण मोठा आहे? 1 पॉझिटिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह व्हॅल्यू पेक्षा मोठा असतो. 1 इज ग्रेटर दॅन -2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन जे कॉमा ए इज इक्वल टू 1 मायनस -2. इथे लक्ष घ्या, इथे मिस्टेक करतात बरेच जण. आपण मायनस करत असतो. एकाचा कोऑर्डिनेट 1 आहे मायनस, दुसऱ्याचा कोऑर्डिनेट -2 आहे, आणि हे मायनस आणि हे मायनस काय होत असतं? प्लस होत असतं. मायनस प्लस मध्ये चुका करायच्या नाहीत. राईट, व्हेरी गुड. तर मला आता थर्ड काढून दाखवतील, पी आणि सी.
व्हेरी गुड. उत्कर्ष एकदा चेक कर. उत्कर्षा कैसे कर रहे हो? मिस्टेक क्यों हो गई? बाकीचे सर्वांचं बरोबर आहे. तिसरं चेक कर उत्कर्ष एकदा. तिसऱ्याचं आन्सर 7. राईट. व्हेरी गुड. चला बघा, काही जण 4थ्या पर्यंत पोहोचले, काही जण 5व्या पर्यंत पोहोचले. तिथे टायपिंग मिस्टेक पण होऊ शकतात. पहा, 4थ्याचं आन्सर 1 येतं, 5व्याचं आन्सर 3 आलेलं आहे, 6व्याचं 5 आलेलं आहे, वैष्णवी 7व्याचं 2 आलेलं आहे. राईट. हा, झालं. एकदम इझी आहे का नाही? लास्ट 8व्याचं किती आलं क्यू आणि बी मध्ये? गुड. राईट. 7. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला, 8ही कंप्लीट झाले सर्वांचे. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया आता. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया. जस्ट लिहा तोपर्यंत क्वेश्चन. मी जरासं माईक ऍडजस्ट करतो इथे. माईक नाही पडायला पाहिजे. ओके, परत तेच करायचं आपल्याला. कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला, परत ते करायचे. काय आहे क्वेश्चन? क्वेश्चन काय आहे पहा, की इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ वाय इज बी, सॉरी बी चा कोऑर्डिनेट वाय आहे, तर फाइंड डिस्टन्स ए आणि बी. आता परत एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय दिले पहा, एक्स ची व्हॅल्यू काय दिले पहिल्यांदा, एक्स इज इक्वल टू 1 दिले, वाय इज इक्वल टू किती दिले 7. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एक्स म्हणजे कोणाचा आहे, ए चा कोऑर्डिनेट आहे 1.
कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट y म्हणजे कोण आहे, b आहे 7, which is greater, 7 is greater than 1, therefore distance between a and b is equal to 7 minus 1 is equal to 6, is equal to काय आहे 6. ठीक आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन करायचा आहे. रेस्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहेत, इथे तुम्ही सोडवलात. हे एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, काही सांगायसारखं असलं की मी स्वतःच सांगतो, हे तुम्ही करू शकता. राईट, सो रेस्ट क्वेश्चन्स आर होमवर्क फॉर यू. राईट, ओके. बरेच विद्यार्थी विचारत आहेत होमवर्क वगैरे काय असतो आपला, होमवर्क देत नाही का तुम्ही. पहिला होमवर्क म्हणजे आपला पहिला होमवर्क असतो की दररोजच्या दररोज आपली नोटबुक वाचायचंच, काय शिकवलंय ते. मी कोणते प्रॉब्लेम करायला दिले असतील किंवा नसतील, कंपल्सरी. आणि ज्या दिवशी असे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह करायला सांगतो ते कंपल्सरी कंप्लीट केल्याशिवाय लेक्चर पाहायचंच नाही. राईट, जसं फिजिकल लेक्चरला त्याशिवाय मी लेक्चरला येऊ देत नाही, तसं इथे कंप्लीट. आता आम्ही कंप्लीट केलं नाही केलं काय कळते सरला, ऑनलाईन याचा फायदा तर झालाय. मला जर कंप्लेन आली घरून होमवर्क करणार झालेत म्हणून, घरी अभ्यास करणार झालेत म्हणून, तर घरी येईन मी कोरोना घेऊन, लक्षात घ्या. त्याच्यामुळे गप अभ्यास करा. राईट, कोरोना घेऊन येऊ शकतो मी घरी, आहे का नाही. येता येता 2-4 किलो कोरोना घेऊन यायचा. राईट, ओके. हा, तुम्हाला परवानगी नाही, आम्हाला परवानगी आहे का नाही. मग मीच येतो न्यायला. हो, आमच्याकडे किलो किलोने भेटतो. कंटेनमेंट मध्ये घेऊन जायचं आणि 2 किलो द्या न्यायचं. कंटेनमेंट झोन मध्ये भेटतो, कंटेनमेंट झोन मध्ये. तुम्ही फक्त सांगा तर मला, या तर म्हणा, बघा कसा घेऊन येतो. किलोभर, किलो, 2 किलो, 5 किलो घेऊन येतो. त्याच्यामुळे अभ्यास करा का. हा, या सरला काय झालं काही प्रॉब्लेम नाही, या तर तुम्ही, आम्ही दरवाजाच उघडणार, तुम्ही या, आहे का नाही. हा, फ्री मिळतो का विचारतोय. फ्रीज मिळतो, ये इकडं, या गल्लीमध्ये झाला, इथं बाजूला, तिथं ठेवतो तुला, फ्री मध्येच भेटते. तुझ्या घरी तर कुत्रे बाबा नको, लक्षात ये ना. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, फ्रॉम द इंफॉर्मेशन गिवन बिलो find which of the point is between the other two. If points are not collinear, then state so. Right, ओके. तर बघा आपल्याला काय विचारलंय, एक प्रॉब्लेम करूया आपण. समजा आपल्याला दिलेला आहे की डिस्टन्स बिटवीन पी आर इज गिवन ॲज 7, distance between PQ is given as 10, and distance between QR is given as 3. सो आपल्याला काय विचारलंय की कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे ते काढा, आणि जर नसेल तर तसं सांगा. म्हणजे बघा, मला डिस्टन्स हे PR 7 दिले, PQ 10 दिले, QR हे दिले. क्वेश्चन मध्ये असं दिलं असेल क्वेश्चन मध्ये तर तुम्ही परत असं लिहायचंय, कारण आपण गिवन पार्ट लिहितो प्रत्येक याच्या पुढे. लक्षात घ्या की गिवन पार्ट लिहायचा असतो बोर्डाच्या एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे आपण आत्ताच सवय लावून घ्यायची असा बोर्डाचा पेपर लिहायची की कसं असणार, हे गिवन पार्ट आहे, PQ PR हे वगैरे सर्व. मग आता काय करायचं पहा,
दोन जे छोटे डिस्टन्स आहेत, छोटे कोण कोण आहेत आता पहा बरं, छोटे कोण कोण आहेत, दोन छोट्या डिस्टन्सची बेरीज. सर्वात मोठा कोण आहे, 10 आहे, हे सोडून द्यायचं, हे सोडून द्यायचं. मग कोण करायचं, डिस्टन्स बिटवीन पी कॉमा आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू कॉमा आर इक्वल टू 9 प्लस किती येतो बघा बरं, 7 प्लस 3 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू काय आलं, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. म्हणजेच काय आलं पहा, डिस्टन्स बिटवीन पी आणि आर याच्यामध्ये जर डिस्टन्स बिटवीन क्यू आणि आर जर मध्ये ऍड केला तर डिस्टन्स यायला आहे पी आणि क्यू चा. म्हणजे कोणता पॉइंट मध्ये असला पाहिजे, पी साइडला क्यू साइडला, आणि या दोघांमध्ये पॉइंट मध्ये कोण असला पाहिजे, आर असला पाहिजे. देअरफॉर काय लिहिणार मी, देअरफॉर पी डॅश आर डॅश क्यू that is R lies between P and Q. आलं लक्षात सर्वांच्या, बघा बरं. सर्वांच्या आलं का, दोन छोटे डिस्टन्स आधी ऍड केले, जर हे जर 10 आलं नसतं तर ते पॉइंट कोलिनियर नाही, पण हे 10 आलं म्हणून आता इथे पी आर आहे, इथे क्यू आर आहे, म्हणून आर पॉइंट हा मध्ये असला पाहिजे पी आणि क्यूच्या. राईट. ओके, चला सेकंड इथे सॉल्व करा. सेकंड म्हणजे इथं मी करतो, थर्ड तुम्ही करा. सेकंड मी करतो. काय दिलंय, आर एस, एस टी आणि आर टी. माझ्या आधी झाले, बर बर, हे लिहून झालं का, मला लक्षात नाही, सॉरी. ठीक आहे, हे लिहून झाले ना. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत, म्हणून जर असं जास्त प्रॉब्लेम होत आहेत आपल्या लेक्चर मध्ये. असं होईल किंवा खूप सारे प्रॉब्लेम होतील, काही काही लेक्चर होतील त्या दिवशी एकच प्रॉब्लेम होईल, जर प्रॉब्लेम जर डिफिकल्ट असला तर. त्याच्यामुळं असं कम्पेअर नाही करायचं की आज 10 झाले प्रॉब्लेम किंवा उद्या एकच झाला प्रॉब्लेम, असं नाही. राईट. ओके, सो एकदम सिंपल सिंपल प्रॉब्लेम आहेत. सिंपल सर तुमच्यासाठी आहेत, आमच्यासाठी खूप अवघड आहेत, पण आम्ही अभ्यास करतोय म्हणून आमच्यासाठी सिंपल चाललेत. आता असं काहीतरी आहे ना सर, तुम्हाला काय लागलं तिथं बसून सिंपल सिंपल म्हणा, आम्हाला माहिती आहे, आम्ही अभ्यास, आम्हाला माहिती आहे, आम्हाला अभ्यास खूप करावा लागतो, अगं नाही. राईट. डिस्टन्स बिटवीन आर एस दिलेला आहे, किती दिला आर एस, 8. एस टी दिलाय 6 आणि आर टी दिलाय 4. कोणाकोणाची बेरीज करणार आधी, जे दोन छोटे आहेत त्यांची बेरीज करा. डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी, 6 प्लस 4 10 इज नॉट इक्वल टू 8, कारण हे 10 यायले आणि हे काय आहे 8 आहे. देअरफॉर डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ आर एस. देअरफॉर आर एस टी आर नॉट कोलिनियर. कारण अरे बापरे, 5 पर्यंत पण झालं एवढ्या फास्ट. लिहायचंय फक्त, तोंडी उत्तर सांगायचं नाहीत, मला माहिती आहे. मैं नोटबुक देखेगा एक दिन, एखाद दिवशी नोटबुक पाहणार की, ऑनलाईन पाहणार, घरी येऊन पाहणार, नोटबुक घेऊन इथे बोलवणार. ओके. ओके चलो, तर राहिलेले जे आहेत ते होमवर्क करायचे तुम्ही.
नको 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 नको. ठीक आहे. सो राहिलेले होमवर्क करायचंय. काही जणांनी आत्ताच कम्प्लीट केलंय. जर आलं नसेल तर मी उद्या एक्सप्लेन करेन. उद्या याच्या पुढे आपण लेक्चर कंटिन्यू करूया. होमवर्क मी उद्या आल्या आल्या चेक दाखवायला होणार आहे सर्वांना. त्याच्यामुळे होमवर्क करायचा. राईट. ओके. ओके चलो बाय एव्हरीवन. कोणाला काही अडचण असेल तर सांगायचंय. अडचण असेल तर मला सेंड पण करायला सांगितले. तुम्हाला प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही. ओके देन बाय बाय. हॅव अ ग्रेट डे. वी विल मीट टुमॉरो अगेन. बाय एव्हरीवन. आता भेटला रे गौरव. तू इतकी वेळ कुठे होता? मला आन्सर वगैरे तर काही दिले नाहीत तू. ओके चलो बाय.